करमाळा तालुक्यातील राजकारण आणि मागील काही राजकीय घडामोडी विचारात घेता येथील बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणे ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना मानली जाते। सदर निवडणूक प्रक्रियेतील घटनाक्रम पाहता गेली काही काळ साईड ट्रॅक झालेले माजी आमदार जयवंतराव जगताप हे पुन्हा एकदा लीड रोलमध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे। सोबतच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जगताप यांनी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळे बदललेल्या राजकीय गणितांचा इतर नेतेमंडळींनी केलेला अभ्यास आणि भविष्यातील संधी मिळविण्यासाठी जगताप यांचे असलेले उपयुक्तता मूल्य हेरून करमाळ्यातील राजकारणी आता सावध झाल्याचे दिसून येत आहे। करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक जगताप गट आणि शिंदे गट यांची आघाडी विरुद्ध पाटील गट आणि बागल गट यांची आघाडी अशी होईल असेच सर्वांना वाटत होते। प्रत्यक्षात शिंदे गटाच्या उमेदवारांनी सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांचे अर्ज माघारी घेतले। अकलूज येथे जगताप आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची एक बैठक झाली। त्यानंतर अकलूज येथेच आमदार मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत जगताप यांच्यासह माजी आमदार नारायण पाटील आणि बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचीही एक बैठक झाली। या बैठकांनंतर करमाळा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याला वेग आला आणि बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली। सुरुवातीच्या टप्प्यातच जगताप गटाला 2 आणि सावंत गटाला 1 जागा बिनविरोध मिळाली होती। त्यानंतर संपूर्ण निवडणूक बिनविरोध होत असताना जगताप गटाला उर्वरित 15 पैकी 11 जागा मिळाल्या तर पाटील आणि बागल गटाला प्रत्येकी 2 जागा देण्यात आल्या। एकूणच या निवडणूक प्रक्रियेत एकूण 13 जागा बिनविरोधपणे ताब्यात आलेल्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांची एक हाती सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आली हे स्पष्ट झाले। वास्तविक पाहता स्थापनेपासूनच बाजार समितीवर जगताप गटाचे वर्चस्व राहिलेले आहे। मात्र 2018च्या निवडणुकीत काही घडामोडींमुळे जगताप यांना सत्तेपासून दूर राहावे लागले होते। त्यावेळी जगताप पाटील आघाडी विरुद्ध बागल अशी लढत होऊन जगताप पाटील आघाडीतील प्राध्यापक शिवाजीराव बंडगर बागल गटात आल्याने बागल गट बहुमतात आला होता। त्यावेळी जगताप व बागल यांच्यात वादावादी, मारहाण, पोलिसात तक्रारी असे प्रकार घडून येथील राजकीय वातावरण काहीसे अस्वस्थ झाले होते। त्या निवडणुकीपासून येथील राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे माजी आमदार जगताप हे राजकारणातून काहीसे साईड ट्रॅकवर गेले होते। त्याचाच परिणाम 2019च्या विधानसभा निवडणुकीत समोर आला। येथील विधानसभा निवडणूक रिंगणात जगताप कुटुंबातील उमेदवार नाही असे कधीच झाले नव्हते। मात्र 2019ला माजी आमदार जगताप यांनी तत्कालीन परिस्थितीचे अवलोकन करून अतिशय संयम राखत विधानसभा लढविली नाही आणि त्यावेळचे अपक्ष उमेदवार असणारे संजय मामा शिंदे यांना पाठिंबा देऊन त्यांच्या विजयात मात्र महत्त्वाची भूमिका निभावली। जगताप यांनी विधानसभा न लढविणे, शिंदे यांना पाठिंबा देऊन आपली ताकद त्यांच्या मागे उभे करणे हे येथील विधानसभेचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल यांच्यासाठी धक्का देणारे ठरले होते। अंतिम लढत शिंदे व पाटील यांच्यात झाली। मात्र जगताप यांची शिंदे यांना मिळालेली बहुमोल साथ शिंदे यांना विजय मिळवून देण्यात निर्णायक ठरली होती। एकूणच 2018च्या बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी शिंदे यांना पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत फ्रंट फुटवर नेणारा ठरला। त्यावेळी जगताप यांचे राजकीय मूल्य समोर आले, परंतु ते स्वतः विधानसभा निवडणुकीपासून दूर राहिल्याने काहीसे साईड रोल झाल्याचे मात्र दिसून आले। दरम्यान आगामी विधानसभेची तयारी सुरू असताना आता पुन्हा एकदा जगताप यांच्या राजकीय उपयुक्तता मूल्याची जाणीव येथील नेतेमंडळींना झाली आहे। त्यामुळे जगताप यांना विरोध करण्याऐवजी त्यांची साथ मिळवण्याची संधी पाहून प्रामुख्याने पाटील आणि बागल गटाने बाजार समिती जगताप यांच्या ताब्यात बिनविरोध देण्यासाठी उत्साह दाखविला। तर जगताप यांनीही पाटील बागल यांच्यासोबत एकत्र बैठक करत आपल्याला कोणीही गृहीत धरू नका, आपला निर्णय आपणच घेऊ असेच काहीसे सूचित केले आहे। सोबतच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेऊन समन्वयकाची भूमिका घेणाऱ्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपला राजकीय प्रभाव दाखवून देत आगामी करमाळा विधानसभा आणि सोबतच माढा लोकसभा निवडणुकीविषयी अप्रत्यक्षपणे खूप काही संकेत दिले आहेत। या बिनविरोध निवडणुकीने नेमके कोणी काय साध्य केले हा विषय चर्चेत आलाय। या निवडणुकीतून माजी आमदार जगताप तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा लीड रोलमध्ये आलेले आहेत हे मात्र वास्तव आहे। निवडणूक बदलली की राजकीय समीकरणे आघाड्या बदलतात असे वातावरण असणाऱ्या करमाळ्यातील राजकारणात आगामी काही निवडणुकात पुन्हा समीकरणे बदललेली दिसू शकतात। मात्र आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जगताप यांचे राजकीय मूल्य अधिक वाढल्याचेही जाणवत आहे। दरम्यानच गेल्या विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार जगताप यांचे राजकारण
योग्य ट्रॅकवर असल्याचे विविध घडामोडीवरून जाणवत आहे. त्यांनी अधिक संयमाने निर्णय घेतले आहेत. त्यातच आता ते भाजपात असून आगामी विधानसभेला भाजपा युतीसोबत राहून युतीचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे उमेदवाराला साथ देण्याची भूमिका ते घेतील असेच दिसून येत आहे. सोबतच माढा लोकसभा मतदारसंघात आता भाजपाची ताकद वाढली आहे. त्यातच अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेगड शिवसेना भाजपासोबत असल्याने माढा लोकसभेची जागा भाजपासाठी हक्काची होऊ लागली आहे. मात्र भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपाचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यातील संबंध तितकेसे आलबेल नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार कोण यावर एक वाक्यता सध्या तरी येत नसून खासदार नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील यांची नावे चर्चेत आहेत. अंतर्गत विसंगती टाळण्याचा प्रयत्न भाजपाकडून होणार असताना काही दिवसापूर्वी पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचेही नाव समोर येऊ लागले आहे. या स्थितीत योग्य असा पर्याय म्हणून माढा लोकसभेला सर्वसमावेशक उमेदवार म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे नाव भाजपाकडून येऊ शकते असे तर्क काही जण लावत आहेत. माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि शिंदे यांचे राजकारण निकालावर परिणाम करते. सद्य परिस्थिती पाहता आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार संजयमामा शिंदे यांच्यात राजकीय जिव्हाळा नसला तरी जगताप यांचे दोन्ही ठिकाणी शक्य आहे. ही स्थिती आणि सध्याचे राजकारण पाहता जगताप हे चांगला पर्याय ठरू शकतात हेही स्पष्ट होत आहे. आगामी काळात काय होईल त्या पाहण्यासाठी मात्र आपल्याला निश्चितच काहीशी वाट पाहावी लागणार आहे.